सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द विकल्प यूट्यूब फॅमिली. तर ॲस्पिरंट्स, तर सध्या तुमच्या सर्वांच्या मनात एक शंका आहे, ती म्हणजे CHO भरतीवरती स्टे आलेला आहे का, बरोबर. तर या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी टेबलर फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी नोट डाऊन केलं, ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे CHO भरतीवरती स्टे आलेला आहे का. त्याचं उत्तर आहे की हो. CHO भरतीवरती बॉम्बे हायकोर्टचं जे नागपूर खंडपीठ आहे त्याने सध्या निर्णय दिलेला आहे की तो म्हणजे CHO भरतीवरती तात्पुरत्या प्रमाणामध्ये स्थगिती म्हणजेच स्टे आलेला आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आहे की हा जो स्टे आलेला आहे तो किती दिवस असणार आहे. तर सध्या जी काही कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये सध्या तरी हा स्टे 7 दिवसांसाठी असणार आहे, ठीक आहे. आता सध्या हा जो स्टे आहे तो 7 दिवसांसाठी सध्याच्या कोर्ट ऑर्डरनुसार आहे, बरोबर. 7 दिवसांसाठी हा स्टे आलेला आहे. आता पुढचा हा स्टे जो आहे तो नक्की का आला आहे आता याच्याबद्दल देखील खूप लोकांना मनामध्ये शंका आहे. तर सिंपल गोष्ट आहे की CHOसाठी जी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया यांनी ठरवला होता त्याच्यामध्ये त्यांनी BHMS डॉक्टरला वगळलं होतं, बरोबर. तर आता जे काही याचिकाकर्ते आहे म्हणजेच BHMS डॉक्टरांचे जे काही असोसिएशन आहे त्यांनी कोर्टामध्ये अशी मागणी केली होती की याचिकाकर्त्यांची अशी मागणी आहे की जे काही BHMS डॉक्टर्स आहेत की ज्यांनी CCMP म्हणजेच सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मेकॉलॉजी हा कोर्स पूर्ण केलेला आहे त्यांना तुम्ही हे जे काही कम्युनिटी हेल्थच्या मतलब CHO प्रोग्रामसाठी किंवा सर्टिफिकेट प्रोग्राम इन कम्युनिटी हेल्थ म्हणजे CHOची जी काही पोस्ट असेल किंवा अन्य ज्या काही पोस्ट आहेत, बरोबर, कम्युनिटी हेल्थच्या, त्यासाठी तुम्ही यांना पात्रतेमध्ये समाविष्ट करा. म्हणजेच काय की BHMS डॉक्टरचा देखील याच्यामध्ये समावेश व्हावा, बरोबर. आता त्यांचं असं म्हणणं होतं की 10,000पेक्षा अधिक BHMS डॉक्टर जे आहेत ते या भरतीपासून वंचित राहत आहेत आणि त्यांचं असं देखील म्हणणं होतं की या अगोदर देखील त्यांनी केंद्र सरकार असेल किंवा NHM असेल त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता, परंतु आजपर्यंत म्हणजेच आता CHOची जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस होती 4 डिसेंबरपर्यंत अद्याप सरकारकडून किंवा NHMकडून कोणतेही उत्तर त्यांना समाधानकारक मिळालेलं नाही, अशी त्या याचिकाकर्त्यांची मागणी होती, बरोबर. तर याच्याच त्यांचा विचार करून कोर्टाने सध्या याच्यामध्ये स्टे दिलेला आहे, बरोबर. तर याच्यामध्ये आता कोर्ट नक्की काय म्हटलं की या कोर्ट ऑर्डरमधून नेमकं अपेक्षित आता काय, बरोबर, याचा आपण विचार करूयात. आता यामध्ये कोर्ट ऑर्डरमधून नेमकं अपेक्षित काय आपल्याला, तर याच्यामध्ये सांगितलं की कोर्टाने सांगितलेलं आहे की आपण जे काही आता त्यांनी आदेश दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की प्रतिवादी म्हणजेच जे काही समोरची अपोजिट पार्टी आहे त्यांच्याकडे तुम्हाला ही ऑर्डर 2 दिवसामध्ये पोहोचवायची, बरोबर. आणि त्यांच्याकडून पुढील 7 दिवसांमध्ये उत्तर अपेक्षित केलेलं आहे, उत्तर अपेक्षित आहे, बरोबर. आता उत्तरामध्ये नक्की काय की जर या 7 दिवसांमध्ये BHMS डॉक्टरच्या बाजूने NHMने विचार करून जर सकारात्मक निर्णय दिला तर हा स्टे मागे घेतला जाईल आणि पुढील प्रक्रिया चालू होईल. म्हणजेच काय की जर NHMने ठरवलं की BHMS डॉक्टरांचा समावेश CHOच्या पोस्टसाठी करायचा आहे, बरोबर, जर त्यांनी असा निर्णय घेतला तर ही भरती प्रक्रिया अशी चालू राहील. म्हणजेच काय की त्यांना देखील रजिस्ट्रेशनची विंडो ओपन करून देण्यात येईल. परंतु जर BHMS डॉक्टरच्या विरोधात त्याने निकाल दिला तर काय होईल, तर पुढील सुनावणी होईपर्यंत CHO भरतीवर स्टे राहील. म्हणजेच काय 7 दिवसानंतर पुन्हा एकदा कोर्टामध्ये सुनावणी होईल आणि त्याच्यामध्ये पुढचा निर्णय घेण्यात येईल, ठीक आहे. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक प्रश्न आहे तो म्हणजे CHOची भरती रद्द होईल का. तर असे चान्सेस खूपच कमी म्हणजे 99% तरी ही भरती कॅन्सल होणार नाही, कारण ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्याचा विचार करूनच ही भरती काढण्यात आली होती, बरोबर. तर सध्या ज्या लोकांना याचिकाकर्त्यांना आक्षेप आहे त्यांचं नक्कीच केंद्र सरकार असेल किंवा NHM असेल किंवा बाकी ज्या संस्था आहेत त्या याचा सकारात्मकपणे विचार करतीलच आणि यातून नक्कीच तोडगा निघेल. जर तुम्ही CHOचा ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल आणि जर तुम्ही साशंक असेल की या भरतीबद्दल काय होईल तर त्याबद्दल कुठल्याही प्रकारे घाबरण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही तुमचा जो काही रेग्युलर स्टडी आहे तो तशाच प्रकारे चालू ठेवायचा आहे. आणि अद्याप जर तुम्ही CHOसाठी कोर्स परचेस केलेला नसेल तर आयुर्विकल्पतर्फे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सची लिंक देखील मी तुम्हाला टाकत आहे. आता जर तुम्ही कोर्स परचेस केला तर तुम्हाला आयुर्विकल्प 500 हा डिस्काउंट कोड वापरून ₹500 डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. आणि बाकी डिटेल्ससाठी व्हॉट्सअप नंबर देखील आम्ही खाली मेन्शन केलेला आहे, त्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता, ठीक आहे.